नमस्कार सर्वांना. नमस्कार. आवाज येतोय माझा? हो. आज आमच्याकडे खूप जोरात पाऊस चालू आहे. तुमच्याकडे? हो मॅम. हो मॅम. हो, आता मी डिस्कनेक्ट झालेले, नेट गेलेला ना. खूप जोराचा, खूप वादळ आहे. मॅम हा, बोल ना. मॅम माझ्याकडे लाईट गेलती आता. आमच्याही नेटचा प्रॉब्लेम, खूप इतका आवाज येतोय ना. हवा खूप आहे. ठीक आहे, चालेल, आपण करूया सुरुवात. आज कोण म्हणेल प्रार्थना? मॅम मी. अजून अंश म्हणेल का? एक मिनिट हा. आरवची पूर्ण प्रार्थना पाठ आहे का? हो. ठीक आहे, चालेल. मग सर्वांनी ताठ बसा, हात जोडा प्रार्थनेसाठी. आज प्रार्थना आरव म्हणणार आहे. ठीक आहे, कर सुरुवात आरव. हीच आमुची प्रार्थना अन हेच आमुचे मागणे, मानसाने मानसाशी मानसा समवागले, भोवताली दाटला धर्म, जाती, प्रांत, भाषा, धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे. संपुदे, एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे, अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांगले, मानसाने मानसाशी मानसा समवागणे, हीच आमुची प्रार्थना. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी, सूर्य सत्या जाऊ द्या गवेळ आहे खातरी, तोवर दे तोवरी देई आम्हाला. चांगले चांगले, मानसाने मानसाशी मानसा समवागणे, हीच आमुची प्रार्थना. लाभले आयुष्य जितके, ते जगावे चांगले. पाऊले चालो पुढे, जे थांबले ते संपले. म्हणणार. जे थांबले ते संपले, घेतला जो श्वास आता तो कुणाला राबले, मानसाने मानसाशी मानसा समवागणे, हीच आमुची. नेटला प्रॉब्लेम येतोय वाटतं त्याच्या, मला आवाज येत नाहीये त्याचा. तुम्हाला येतोय का? आरवचा आवाज येतोय? नाही मॅडम. हम्म ठीक आहे, चालेल. सगळ्यांनी प्रिंट आउट आणली आहे? हो. इराने प्रार्थना पाठ केली का? इरा, पूर्ण प्रार्थना पाठ झाली? नाही. पूर्ण करायची ना. मग किती पाठ केली? अर्धी. अर्धी पण करायची. आता पुढची सोपं आहे कडवं, हो की नाही? हो. पुढच्या वर्गात तू प्रार्थना म्हण आता इरा. हा, पूर्ण आणि पूर्ण प्रार्थना म्हणायची. हो.
ठीक आहे, चालेल. पुस्तकाची प्रिंट आउट आणली आहे सगळ्यांनी? हो मॅम. आणि स्वाध्याय सोडवा. तुम्ही कोणीच ग्रुप वरती स्वाध्याय टाकत नाहीये. कोणीच स्वाध्याय सोडवला का? बघा, आपण जी परीक्षा घेणार आहोत ना, त्याला जे आता वर्गात आपण शिकतोय तेच येणार आहे. मग तुम्ही प्रॅक्टिस केली पाहिजे की नाही? ठीक आहे, चालेल. बघा, आज आपण ना कविता शिकणार आहोत. बैल पोळा, पेज नंबर 14. ही एक कविता आहे. कवितेचं शीर्षक आहे बैल पोळा. आपण वाचूया आधी आणि मग अर्थ समजून घेऊया आणि मग स्वाध्याय सोडवूया. ठीक आहे. इरा, वाच बरं. वाच, पहिलं कडवं वाच. सण बैलाचा आज पोळा. पोळा, पोळा. पोळा कर प्रयत्न. मॅम पेज नंबर बैल 14. गोठ्यातील गोट्यातील बैल नाहू घाला. वाच पुढे. सखमली मखमली. आहे मखमली का तो? म आहे ना? जुनी हम्म. रंगीत शिंगे शिंगे. कपाली बंधली बांधली. बांधली रेशमी बाशिंगे. ठीक आहे. पुढचं कडवं आता. जान्हवी. जान्हवी वाच. ढवऱ्यात ढवळ्या. ढवळ्या. तो नाहीये पुढे. ढवळ्यात कवळ्यात ढवळ्या पवळ्या असं. ढवळ्या सजे बघा. मिरवू लागले मिरवू लागले आजच्या नाही काम धाम पुरणपोळी खाऊन नुसते आराम. नुसता आराम. कुणी लिहिली ही कविता? वाच. कोणी लिहिली? वाच. ही कविता कोणी लिहिली? सांग मॅमला. वाच. धोडीराम सही सिंह राजपुत्र राजपूत. धोंडीराम सिंह राजपूत.
धोंडीराम सिंह राजपूत हे या कवितेचे कवी आहेत. बघा आपल्याला ना म्हणजे हे खूप छान आहे की त्या कवितेबरोबर किंवा धड्याबरोबर आपल्याला ना काही चित्र दिसत आहेत पुस्तकामध्ये, तर त्याच्याने समजायला सोपं होतं, हो की नाही? तर बघा चित्रामध्ये पण दिसतंय बैलाला आधी आंघोळ घालताय, मग ती मिरवणूक जाते सगळं ढोल ताशाच्या गजरामध्ये, सगळी गावकरी दिसत आहेत आणि मग नंतर ते बैल ज्यावेळेस घरासमोर येतात त्यावेळेस त्यांचं औक्षण करतायत आणि त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घालताय. तर बैलपोळी हा सण बैलपोळा हा सण कोणी बघितलाय का? म्हणजे तो ना खरं तर ग्रामीण भागामध्ये आपल्याला जास्त बघायला मिळतो. आताच्या शहरी याच्यामध्ये ना मातीचे बैलांची पूजा केली जाते. तर तुम्ही तुमच्या आजोळी वगैरे गेला असाल तर तिकडे बघितलंय का कोणी बैलपोळा? मी टीव्ही मध्ये बघतो. टीव्ही मध्ये बघितलंय. हा ते पण एक चांगलं आहे की आपण आता सगळेच गावाकडे जाऊन बघू शकतो असं नाही ना. हा अंश बोल. मी गावात बघितलाय. हो का? मग जरा सांग ना आम्हाला की काय बघितलंयस तू? कसा साजरा केला जातो बैलपोळा? ते बैल आमच्या घरात येतात. घरात नाही म्हणजे बाहेर येतात. हम्म. आणि आम्ही असं वाळतो त्यांना. हम्म. कुंकुम लावतो हम्म. आणि त्यांची पूजा करतो हम्म. आणि ते गावात दुसऱ्या घरात बी जातात. हो बरोबर. बघा बैलपोळा हा बैलांचा सण असतो. त्या दिवशी ना बैलांना शेताच्या कुठल्याच कामाला लावत नाही. त्या दिवशी सकाळी म्हणजे दिवसभर त्यांना आराम करायचा असतो आणि मग संध्याकाळी सगळी गावभर त्यांना मिरवून आणल्यानंतर त्यांची मिरवणूक काढल्यानंतर त्यांना गोडाचा नैवेद्य म्हणजे पुरणपोळी खाऊ घातली जाते. तर त्या दिवशी त्यांना पूर्ण दिवस आराम असतो. मग सकाळी त्यांना छानपैकी अंघोळ घालतात बैलांना आणि त्यांच्या अंगावरती ना असं चमकीचं विशिष्ट प्रकारचं एक कापड असतं वेगवेगळ्या रंगामधलं, त्याला झूल असं म्हटलं जातं बघा. मखमली झुली. तर ते झूल त्यांच्या अंगावर टाकलं जातं, त्यांच्या शिंगांना रंग लावला जातो आणि असं कोणी कोणी ना त्यांच्या बैलांच्या अंगावरती छान छान असे मेसेज लिहितात. किंवा काही जण ते बैलांना काही काही बैलांना नावं पण असतात माहितीये का तुम्हाला? तर त्यांची नावं लिहिली जातात. त्यांच्या पायामध्ये ना घुंगरू सारखं असतं ना ते घातलं जातं. गळ्यामध्ये पण घुंगराची माळ घातली जाते. तर अशा पद्धतीने त्यांना छान नटवतात आणि मग नंतर त्यांना पूर्ण गावामध्ये मिरवणूक काढली जाते बैलांची आणि हनुमानाचं मंदिर असतं ना गावाच्या वेशीच्या बाहेर. हनुमानाचं मंदिर असतं. त्या मारुतीच्या मंदिरात त्यांना तिथे त्या पारावरती सगळे बैल, त्या गावातले सगळे बैल एकत्र जमतात आणि मग नंतर घरोघरी जाऊन त्यांची पूजा केली जाते आणि त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घातला जातो. तर हे सगळं बैलपोळा सणाचं वर्णन आहे आणि तेच वर्णन आपल्याला ह्या चित्रात दिसतंय आणि कवीने ह्या कवितेमध्ये त्याचं वर्णन केलंय. बघा आता पहिलं कडवं बघूया आपण. सण बैलांचा आज पोळा, गोठ्यातील बैल न्हाऊ घाला. गोठा म्हणजे काय माहितीये का? त्यांचं घर. हा, त्यांच्या घराला म्हणजे जिथे गाय बैल वासरू राहतात ना, तर त्या घराला गोठा असं म्हटलं जातं. तर बैल पोळा हा बैलांचा सण आहे. गोठ्यातील बैल न्हाऊ घाला. न्हाऊ घालणं म्हणजे काय? न्हाऊ घालणं म्हणजे त्यांना आंघोळ घालायची. मखमली झुली रंगीत शिंगे, कपाळी बांधली रेशमी बाशिंगे. मखमली मी म्हटलं नाही का, झूल म्हणजे बैलांना आंघोळ घातल्यानंतर त्यांना स्वच्छ केल्यानंतर त्यांच्या अंगावरती एक विशिष्ट प्रकारचे कपडे टाकले जातात त्यांना सजवण्यासाठी, ते छान दिसावेत म्हणून. मखमलचं कापड असतं ते, त्याला म्हणतात झूल. तर ते त्यांच्या अंगावर टाकलं जातं आणि रंगीत शिंगे, त्यांच्या शिंगांना रंग लावला जातो. कपाळी बांधली रेशमी बाशिंगे आणि त्यांच्या कपाळाला बघा आपल्याला चित्रात पण दिसतंय ते गोल गोल त्यांच्या शिंगांच्या मध्ये. तर ते एक बाशिंग पण त्यांच्या कपाळाला बांधलं जातं म्हणजे त्यांना थोडक्यात नटवलं जातं छान. ढवळ्या पवळ्या सजले धजले
गावभर बघा मिरवू लागले. ढवळ्या पवळ्या म्हणजे ते ना त्या बैलांचं नाव असेल. आता प्रत्येक म्हणजे तुम्ही ना गेले ना, आता आता मला आठवत नाहीये, तर असे काही काही नावं ठेवलेले असतात बैलांच्या जोडीला. तसे हे ढवळ्या पवळ्या सजले धजले, म्हणजे ते सजले आहेत आणि गावभर बघा मिरवू लागले. मी म्हटलं नाही का, त्यांना त्यांना छान अंघोळ घालून त्यांना छान नटवतात, मखमली झुली, रंगीत शिंगे, कपाळावरती छान रेशमी बाशिंग बांधून गावभर त्यांची मिरवणूक काढली जाते. आजच्या दिनी नाही कामधाम, पुरणपोळी खाऊन नुसता आराम. तर मग बैल पोळ्याच्या दिवशी बैलांना कुठल्याही प्रकारच्या कामाला, शेताच्या कुठल्याही कामाला लावलं जात नाही आणि त्या दिवशी त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य असतो. त्या दिवशी पूर्ण दिवसभर आरामच असतो. म्हणून कवितेत शेवटच्या कडव्यात कवी म्हणतात की आजच्या दिनी, दिनी म्हणजे काय? दिन दिन. हा अंश बोल. काहीच नाही. दिनी म्हणजे काय? मला वाटलं तुला येतंय. कोण सांगतंय? बघा तुम्हाला मॅम प्रिंट आउट दिली आहे ना, प्रिंट आउट आहे ना, त्याच्यामध्ये खाली शब्दार्थ म्हटलेलं आहे, तिथे पण दिलेलं आहे. मॅम दिवस. हा, दिन म्हणजे दिवस. आजच्या दिवशी आपल्याला त्यांना काही कामधाम नाहीये आणि आजच्या दिनी नाही कामधाम, पुरणपोळी खाऊन नुसता आराम. आलं लक्षात? बैल पोळ्याच्या सणाचं वर्णन ह्या कवितेत कवीने केलेलं आहे. खाली शब्दार्थ दिले आपण बघितलं नाही का, गोठ्यातील बैल नाऊ घाला. नाऊ घालणं म्हणजे काय? आंघोळ घालायची, आंघोळ घालणं. झूल, मखमली झुली. झूल म्हणजे बैलांच्या अंगावर टाकण्यात येणारं रंगीत व नक्षीदार कापड. बाशिंग, बाशिंग म्हणजे बैलांच्या डोक्याला बांधण्याचे एक आभूषण. आणि दिन, दिन म्हणजे दिवस. आता कोणाला काही डाऊट आहे का? काही काही प्रश्न आहेत का? कविता समजली? कोणाला काही शंका आहे? कुठलं कडवं, कुठला शब्द नाही समजला? इराला समजलं का? हो मॅम. हो ना. आता बघ काय आरव, हो मॅम. आता आरवने पण काय तू टीव्हीत बघितलं ना बैलपोळा सण? काय? टीव्हीत बघितलेलं ना? हा. हा, बैलपोळा. मग बाकीच्यांनी पण बघितलं असेल की नेटवर वगैरे. जान्हवी नाही बघितलं मी युट्यूबला? म्हटलं, माझ्या शेताच्या कडे असतात बैलपोळ्याच्या दिवशी बैल, तर आम्ही जेव्हा जातो ना, तर तेव्हा मी खूप बैल मीन्स जोड्या जातात, तर मी पाहते हमेशा. बैलपोळ्याच्या त्या दिवशी बघितलंय का असं मी म्हणते. तेच मग मी तेच विचारत होते. इराणी नाही बघितलेलं का? नाही. जर तुम्ही कधी गेले गावाकडे तर तेव्हा बघा, किंवा आपल्या काही एखाद्या पिक्चर मध्ये, मूवी मध्ये पण असतं बघा. मॅम बैल पोळा केव्हा असतो? बैलपोळा कुठल्या ह्याच्यात येतो? अमावस्येच्या नंतरची असतो. श्रावण माहित नाही, श्रावणाच्या आधी येतो वाटतं की काय, एक्झॅक्टली पुढच्या वर्गात सांगेल मी, बघून सांगते. कोणाला काही विचारायचं आहे? मग आपण स्वाध्याय सोडवूया. सोडवायचा का मग स्वाध्याय? जान्हवी, पहिला प्रश्न वाच. एका वाक्यात उत्तरे लिहा. बैलाचा सण का बैलाच्या सणाला काय महत्व म्हणतात? एका वाक्यात उत्तरे बैलाच्या लिहा.
बैलांच्या सणाला काय म्हणतात? कोण सांगेल मला? बैलपोळा. एका एका शब्दात उत्तर नाही द्यायचं. मी मागच्या वर्गात म्हटलं की नाही. बैलाच्या सणाला बैलपोळा म्हणतात. असं पूर्ण वाक्यात उत्तर द्यायचं. बैलांच्या सणाला बैलपोळा म्हणतात. असं म्हणजे उत्तर लिहून झाल्यावरती म्हणतात नंतर फुल स्टॉप द्यायचा, पूर्ण विराम. कोण वाचतं? कोण वाचतं? आरव वाच पुढचा प्रश्न. बैलांना कसे सजवले जात आहे? हा. बैलांना रंगीत शिंगे, कपाळी बांधली रेशमी बाशिंगे. मखमली झुली राहिलं की मखमली झुली, रंगीत शिंगे, कपाळावरती रेशमी बाशिंगे बांधून बैलांना सजवले आहे. ते एका कडव्यातच त्याचं उत्तर आहे बघा. मखमली झुली, रंगीत शिंगे, कपाळी बांधली रेशमी बाशिंगे. मग कसं उत्तर लिहायचं? मखमली झुली, रंगीत शिंगे आणि कपाळावरती रेशमी बाशिंगे बांधून बैलांना सजवले आहे. पुढचा प्रश्न कोण वाचतं? इरा, पुढचा प्रश्न वाच. बैलांची नावे कोणती आहेत? कोणती आहेत बैलांची नावे? धावण्या, पावया. कोणी उत्तर दिलं? ढवळ्या पवळ्या. बैलांची नावे ढवळ्या पवळ्या आहेत असं उत्तर लिहायचं. अंश वाच. पुढचा प्रश्न वाच. बैलांच्या दिवशी बैल पोळ्याच्या दिवशी बैलांना का खाऊ घालतात? सांग उत्तर. बैलपोळ्याच्या दिवशी बैलांना पुरणपोळी खाऊ घालतात. बरोबर. बघा आता पुढचा प्रश्न आहे ना. शेवट समान असणारे कवितेतील शब्द लिहा. उदाहरणार्थ त्यांनी एक दिलंय मखमली झुली. तसं अजून कोण सांगेल मला? जसं त्यांनी उदाहरण दिले ना मखमली झुली, तसे अजून दुसरे शब्द कवितेतले शोधा बरं आणि त्याला अंडरलाईन करा खाली तुमच्या प्रिंट आउटवर. कोण सांगत? संगीत शिंगे. काय? संगीत शिंगे. संगीत नाही रे, रंगीत. रंगीत शिंगे नाही. शेवट समान पाहिजे ना. आता मखमली ल शेवटी आला, झुली त्याच्यामध्ये पण ल शेवटी आला. आता तसं बघा. हा, ढवळ्या पवळ्या. बरोबर. हा सांग जान्हवी. सजले धजले. बरोबर. सजले धजले. शेवट समान पाहिजे ना. कोण सांगेल अजून?
मॅम काम हम्म. काम घाम हा मॅम बरोबर बरोबर, कामधाम. अंडरलाईन करून घ्या प्रिंट आउट मध्ये, म्हणजे उत्तर लिहायला सोपं होईल. केलं का सगळ्यांनी? केलं सगळ्यांनी? अंडरलाईन केली? बघा आता प्रश्न तिसरा. बैल गोठ्यात राहतात, तसे खालील प्राणी कोठे राहतात ते लिहा. तुम्ही तुमच्या प्रिंट आउट वरच लिहून घ्या बरं का. प्रिंट आउट वर लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला सोपं होईल. म्हणजे मग तुम्ही वहीमध्ये ना, वहीमध्ये नंतर लिहा. आता प्रिंट आउट वर लिहून घ्या. बैलांच्या सणाला काय म्हणतात? लिहिलं का? बैल पोळा. लिहिलं सगळ्यांनी? आता फक्त बैल पोळा असंच लिहा, पण ज्यावेळेस तुम्ही वहीमध्ये उत्तर सोडवाल ना, त्यावेळेस पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं. बैलांच्या सणाला बैल पोळा म्हणतात. लिहा. आता फक्त बैल पोळा असंच लिहा. पुढे एरो करा आणि लिहा बैल पोळा. झालं लिहून? मॅम मी पूर्ण वाक्यात लिहिलं. बरं चालेल ना. वेळ जाईल ना आता आपला, आपण वर्गात मध्ये इतका वेळ लिहायला नाही ना, म्हणून मी म्हटलं की एक शब्दातच लिहा. वहीत लिहिताना पूर्ण वाक्यात लिहा. बैलांना कसे सजवले आहे? मखमली झुली रंगीत शिंगे, कपाळावर रेशमी बाशिंग बांधून सजवले आहे. लिहिताय ना? झालं. आरवचं लिहून झालं? वाच काय लिहिलंय. मखमली झुळी रंगीत शिंगे, कपाळी बांधली रेशमी बाशिंगे, असे बैलांना सजवले आहे. हो, बघ आता. मखमली झुली रंगीत शिंगे इथपर्यंत ठीक आहे, पण पुढे ही कविता आहे की नाही, आपल्याला उत्तर लिहायचंय. मखमली झुली रंगीत शिंगे, कपाळी बांधली रेशमी बाशिंगे, असं न लिहिता मखमली झुली रंगीत शिंगे, कपाळावर रेशमी बाशिंग बांधून सजवले आहे असं लिहायचंय आपल्याला. म्हणजे ते वाक्यात होईल की नाही? ठीक आहे, चालेल. बैलांची नावे कोणती आहेत? तर ढवळ्या पवळ्या. तिथे लिहून घ्या, ढवळ्या पवळ्या. पुढचा प्रश्न आहे, बैल पोळ्याच्या दिवशी बैलांना काय खाऊ घालतात? तर लिहा पुरणपोळी. आणि ते जे शब्द आता मी तुम्हाला सांगितले की नाही, किंवा तुम्ही मला म्हटले की नाही, सजले धजले, कामधाम, ढवळ्या पवळ्या, त्याच्या खाली फक्त अंडरलाईन करून घ्या प्रिंट आउट वरच. म्हणजे लिहित नका बसू. तुम्ही जेव्हा स्वाध्याय सोडवाल ना, तेव्हा लिहा. ठीक आहे?
इराचं झालं का लिहून? नाही मॅम. झालं लिहून? जान्हवीचं झालं का लिहून? हो. बघा प्रश्न तिसरा काय आहे? बैल गोठ्यात राहतात तसे खालील प्राणी कोठे राहतात? म्हणजे प्राणी कुठे राहतात, त्यांच्या घराचं काय म्हणतात, त्यांच्या घराला काय नाव आहे ते तुम्हाला लिहायचंय. आता घोडा कुठे राहतो बरं? काय म्हणतात घोडा जो आहे त्याच्या घराला काय म्हटलं जातं? घोडा जिथे राहतो त्याला म्हणतात तबेला. लिहा तिथे प्रिंट आउट वर लिहून घ्या. तबेला. झालं मॅम. इराचं झालं का लिहून? वाघ कुठे राहतो? वाघ वाघ कुठे राहतो वाघ? गुहा. काय म्हणतात त्याला? वाघ जिथे राहतो त्याला म्हणतात गुहा. लिहा प्रिंट आउट वरच लिहून घ्या. कुणाला कसं लिहायचं असं जर काही डाऊट असेल तर विचारा. मी सांगते कसं लिहायचं. मॅम छोटा हूँ का मोठा हूँ? छोटा छोटा. माकड कुठे राहतं? झाडावर. लिहा मग. काय म्हणते जान्हवी? माकड कुठे राहतं? झाडावर. झाडावर. हत्ती कुठे राहतो? जंगलात. लिहा मग जंगल. मासा कुठे राहतो? पाण्यात. बरोबर लिहा. मॅम कासव पण पाण्यात. कासव पाणी आणि जमीन दोघांच्यावर राहतं. तर तुम्ही पाणी आणि जमीन दोघं लिहा. झालं मॅम. झालं सगळ्यांचं लिहून?
बघा प्रश्न 4. खालील शब्दांपासून अनेक शब्द बनवा. उदाहरणार्थ त्यांनी दिलेले कपाळी. मग कपाळी हे 3 जे हे आहेत ना, त्याच्यामध्ये आलेले अल्फाबेट, तर त्याच्यापासूनच आपल्याला शब्द तयार करायचे आहेत. काहीतरी मिनिंग असणार आहे. कपाळी, मग त्यांनी लिहिलेले पुढे कळी, पाळी, पाक, पाकळी. मग आता पुरणपोळी, याच्यापासून कुठले कुठले शब्द तयार होतील, कोण सांगेल? पोळी. हा, पोळी लिहा मग. पुढचा शब्द कोण सांगेल? मॅम गावभर. हा बोल ना. मॅम गावभर. नाही नाही, पुरणपोळी पासूनच कुठले शब्द तयार होतील ते लिहायचेत आपल्याला. आता पोळी सांगितलं की नाही, अजून शब्द सांगा ना त्याच त्याच्यातले. हा सांग ना अंश. तुमचा येतोय. हो का, माहित नाही काही वेळेस काय. पुरण. हा पुरण, बरोबर. लिही, पुरण लिहा. येतोय का आताही? डबलच येतोय का? मॅम तुमचा आवाज होतोय. ब्रेक होतोय असं? तुम्ही हँग भी आहे. काय आहे? आता बरोबर. लिहा पुढचा शब्द काय आहे? पुरण. त्याचा पुढचा शब्द कोण सांगेल मला? रन. 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 अजून एक शब्द आहे, कोण सांगेल? शोधा ना जरा. पूर. त्याच्या पुढचा शब्द काय आहे? पूर. नदीला पूर येतो ना. आता पुढचा शब्द आहे बघा, गावभर. कोणते कोणते शब्द तयार होतात? गाव. गाव, बरोबर. भर. अजून अजून भर. हा बरोबर. गाव आणि भर. अजून तुम्हाला कुठले सापडताय का बघा मग. आता बघा खालचा प्रश्न 5वा आहे. सजले धजले अशा शब्दांना जोड शब्द म्हणतात. कवितेत आलेले खालील जोड शब्द वाचा, जसे तसे पाहून लिहा आणि असे आणखी काही जोड शब्द लिहा. ठीक आहे. कामधाम आणि पुरणपोळी. तसं अजून काही शब्द आलेत का कवितेत, ते तुम्हाला लिहायचंय. आता प्रश्न 6वा बघा. गावभर मिरवणे म्हणजे संपूर्ण गावातून फिरणे. खालील शब्दांना भर हा शब्द जोडा आणि वाक्यात उपयोग करा. आणि सांगा, बाबांनी पोतभर धान्य आणलं. तर तसं आता बघा, तोंड, पिशवी, हात, घर, याच्या पुढे भर हा शब्द लावायचा आहे. म्हणजे उदाहरणार्थ बघा, तोंडभर, पिशवीभर, हातभर आणि घरभर. तर आता तोंडभर हा शब्द वापरून आता बघा, बाबांनी पोतभर धान्य आणलं, पिशवीभर किंवा मग आईने बाजारातून पिशवीभर आंबे आणले. तर असा वाक्यात उपयोग करून तुम्हाला तो शब्द आला पाहिजे असं असं वाक्य लिहायचंय. ठीक आहे. तर याच्यावर विचार करा. पहिलं वाक्य तुम्हाला उदाहरण, त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल. माहिती 5 वाक्यात लिहा. कुठला प्राणी आवडतो तुम्हाला? जो प्राणी आवडतो त्याची माहिती लिहायची आहे तुम्हाला 5 वाक्यामध्ये. ठीक आहे. आणि सगळ्यात खाली बघा,
इथे असं हे दिलेलं आहे की नाही, शब्दकोड्यासारखं दिसतंय का? तो प्रश्न बघूया आता आपण. बघा काय म्हटलंय, खालील मॅम आवाज येत नाही. चौकटीत काही अक्षरे दिलेली आहेत. त्या अक्षरांपासून फुलांची 13 नावे तयार होतात. ती शोधा व लिहा. शोधा बरं. आहेत. येतोय का माझा आवाज? येतोय? हो. तर त्या चौकटीमध्ये 13 फुलांची नावं दिलेली आहेत. तुम्हाला ती नावं शोधायची आहेत आणि शोधून मला एक एक सांगा बरं. आणि तिथेच त्याला अंडरलाईन करा, जी जी नावं तुम्ही शोधतायत ना, जी जी नावं सापडली तिला अंडरलाईन करा. कोण सांगेल पहिलं नाव? मॅम कमळ. आता येतोय का माझा आवाज? हो मॅम. हो बरोबर. आणि हे कर, खून कर. माझा आवाज येतोय ना? हो मॅम. हो मॅम. ना आता क्लिअर? अरे माझ्याकडे ना नेटवर्कला प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे आवाज जातो येतोय. येतोय का आवाज आता? शोधा मग ती फुलांची नावं शोधा. मॅम झेंडू. एकच मिनिट. मॅम गुलाब. मॅम कमळ. मोगरा. मॅम जास्वंद. मॅम कमळ. मॅम जुई. मॅम कमळ. बरोबर. मॅम मॅम गुलाब. मोगरा. हा मोगरा, चाफा. गुलाब, चाफा. बरोबर. जास्वंद. जास्वंद आहे का? मॅम शेवंती. हा जास्वंद, शेवंती. हे करा, अंडरलाईन करा. मॅम अबोली. अबोली. बरोबर. झेंडू. झेंडू. बरोबर. बघ आयुष विचारत होता ना, बैलपोळा कधी येतो? श्रावण महिन्यात येतो. श्रावण म्हणजे ऑगस्ट, इंग्लिश कॅलेंडर प्रमाणे ऑगस्ट महिन्यामध्ये, आणि मराठी महिने जे 12 आहेत ना त्याच्यामध्ये श्रावण महिन्यामध्ये बैलपोळा हा सण येतो. बैलपोळा म्हणजे अमावस्या असते, ती अमावस्या. सापडले का अजून फुलांची नावं? बघा, सदाफुली, पारिजात. पारिजातक. बरोबर. मॅम शेवंती. हो शेवंती झालं. अजून एकच. हा मॅम जाई जुई. हा जाई जुई. आता एकच बाकी आहे, बाकी झाले सगळे सांगितलेत तुम्ही. एकच बाकी आहे. सगळ्यांनी खुणा करून घ्या. अबोली. अबोली झालं की.
कोण सांगतं? एकच फुलांचं नाव बाकी आहे. मॅम सदा. सदाफुली झालं. तुम्ही सांगता की मी सांगू? हा. बोल ना अंश. अंश किती विचार करतोय बघा. हो ना अंश. शोधा शोधा. सापडतंय का बघा बरं. आणि 13 नावं पाहिजेत बरं का आपल्याला. तुम्ही मोजा 13 होत आहेत का? हा गुलछडी. गुलछडी. 13 नावं होत आहेत का बघा बरं. हा बरोबर 13 होत आहेत बघा. मी तुम्हाला 13 नावं परत सांगते. तुम्ही म्हणजे खून नसेल केली ना तर करून घ्या. हा बघा पहिलं आहे पारिजातक, जाई जुई, गुलाब, गुलछडी, चाफा, झेंडू, सदाफुली, अबोली, शेवंती, जास्वंद, कमळ आणि मोगरा. स्वाध्याय सोडवाल तेव्हा हे पण लिहायचंय तुम्हाला. तर हा स्वाध्याय सोडवा. आपल्याला याच्यावरती प्रश्न विचारेल मी. बैल पोळा याच्यावरती जे स्वाध्यायामध्ये प्रश्न आहेत की नाही, आपली 12 तारखेला एक्झाम होईल ना, तर तेव्हा प्रश्न विचारेल मी. तेव्हा तेव्हा लिहून काढा सगळ्यांनी वहीमध्ये स्वाध्याय आणि ग्रुपवर पाठवा. ठीक आहे. कोणाला काही विचारायचं, काही शंका आहेत तुम्हाला? समजलं? कुठली कविता शिकलो आज आपण वर्गात? बैलपोळी. बैलपोळी. बैलपोळा. बैलपोळा. हा अंश. चला काय काय येणार आहे? परीक्षेला आपण वर्गात आतापर्यंत जे शिकलो आहोत तेच येईल. वर्गाव्यतिरिक्त काही नाही. ह्या कवितेचे कवी कोण आहेत? मॅम धोंडी रामसिंह राजपूत. बरोबर. ठीक आहे चालेल. मग भेटूया पुढच्या वर्गात आपण. तोपर्यंत हा स्वाध्याय सोडून ग्रुपवर पाठवा. आणि पुढच्या वर्गात इरा प्रार्थना पाठ करून येशील. पूर्ण प्रार्थना म्हणायची तू. मॅम अर्धी झाली आहे ना तुझी. मग काय एकच तर कडवय. आणि मी पण तुला मदत करेल वाटल्यास. ठीक आहे. मॅम मग येईल तुला छान म्हणता येईल. हा मॅम आज माझा रिझल्ट होता शाळेत, तर मला 85% पडले. अरे वा, खूप छान. अभिनंदन तुझं. कितवीला गेली आता? मी आता 5th मध्ये जाणार आहे. 5th मध्ये जाणार आहे. कधी उघडणार आहे स्कूल? एप्रिल मध्ये आता उघडेल वाटतंय. 1 एप्रिलला उघडेल वाटत. हा आणि मग सुट्ट्या कधी आहेत तुला? सुट्ट्या मग माहिती नाही अजून केव्हा येईल. मे महिन्यात वगैरे लागतील मग. गरमीच्या टाइमाला लागेल वाटतं. असं तरी आहे काही. हो हो. तुम्ही सगळे गावी जाणार आहे का? मामाच्या गावाला जाणार आहेत का मग? हो. नाही मॅम. आरव नाही जाणार आहे का बरं? मी क्लासेस लावले. आमच्या स्विमिंग कॅम्प घेतला. मी जरा हे मॅजिक एक माझ्या घरी जवळ एक स्कूल आहे. तिकडे असं खूप सारे शो असतात. तिकडे जाणार मी. कशाचे शो? समर कॅम्प मध्ये. समर मॅजिक कॅम्प. ट्रिक आहे अजून. छान आहे ना. छान आहे. अच्छा. हा हा छान आहे ना. अंश जाणार आहे का मामाच्या गावाला? इरा अंश जाणार आहे? नाही जाणार आहे. इरा तू ग? नाही. इथेच राहणार आहे मग? मे मध्ये जाणार.
मे मध्ये? हा, मग तेच विचारते ना मी. सुट्टींमध्ये मे जेव्हा मध्ये तुम्हाला माझा सुट्ट्या. बर्थडे. हा, मे मध्ये माझा बर्थडे. हो का? किती तारखेला? 14. हम्म. छान मॅम छान. माझ्या बहिणी मॅम माझ्या छोट्या बहिणीचा पण सेम दिवस आहे. तुझा आणि तुझ्या बहिणीचा एकाच दिवशी असतो? एकाच दिवशी का? अरे वा, हो. छान छान. ठीक आहे, चालेल. मग सगळ्यांनी स्वाध्याय सोडवा आणि ग्रुपवर पोस्ट करा. ठीक आहे, चालेल. चला, भेटूया पुढच्या वर्गात. तोपर्यंत बाय बाय सर्वांना. बाय मॅम. बाय बाय.